नमस्कार मित्रांनो, विकास लवांडे यांनी 20 नावं ही जाहीर केली होती आणि आरोप करण्यात आला होता. या 20 जणांनी वारकरी संप्रदायामध्ये येऊन घुसखोरी केलेली आहे आणि त्या 20 जणांची नावं म्हणजे अत्यंत काळजातील नावं यादीमध्ये आले म्हणून वारकरी संप्रदायामध्ये खळबळ उडाली आणि सर्वांना माहिती आहे त्या यादीमधील व्यक्तींचा संपूर्ण जीवन प्रवास. वारकरी संप्रदायासाठी, समाजाच्या हितासाठी, जनसेवेसाठी, लोककल्याणासाठी, हिंदू धर्मासाठी अहोरात्र दिवस रात्र जीवाचं रान करून समाजासाठी धावपळ करणारे व्यक्तिमत्व आज त्या 20 जणांच्या यादीमध्ये आहेत. पंडितात्या कराडकर असतील, त्यामध्ये चंद्रशेखर महाराज देगलूरकर असतील, अनेक बडे बडे नावं त्या यादीमध्ये आहेत, जी की नावं ऐकून देखील आश्चर्य वाटतं की यांच्यावर एवढा आरोप कसं काय करू शकतात. यावर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायामध्ये खूप काही उलाढाली होत गेल्या यादी जाहीर केल्यानंतर आणि सोशल मीडियामध्ये पत्रकार परिषद घेऊन ही यादी जाहीर केली विकास लवांडे यांनी. त्यानंतर वारकरी संप्रदायातील बराचसा शिष्यमंडळ हा आक्रमक होताना दिसून आला. हिंदू तत्वनिष्ठ यामध्ये संग्राम बापू भंडारे यांनी देखील आक्रमक भूमिका घेत यामध्ये विकास लवांडे यांच्या तोंडाला काळं फासलं. सहकारी सोबत घेतले, सकाळ जणाला सहकार्याला सोबत घेऊन विकास लवांडे यांच्या तोंडाला काळं फासलं आणि काळं फासल्याच्या नंतर यामध्ये त्याच्या कपड्यावर काळं देखील पडलं. आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेत जेव्हा पत्रकार बांधवांनी रोहित पवार अन्य कार्यकर्त्यांना जेव्हा विचारलं की संग्राम बापू भंडारे वारकरी संप्रदायातील एक थोर व्यक्तिमत्व आहे, यांनी ही क्रिया करत असताना वारकरी संप्रदायामध्ये हे करणं योग्य मानलं जातं का? त्यावेळेला रोहित पवारांनी सांगितलं की पिस्तूल घेऊन फिरणं किंवा अशी क्रिया करणं, शिव्या देणं, राग आणणं हे संतांच्या रक्तामध्ये नसतं किंवा वारकरी संप्रदायामध्ये नसतं. हे पुराणांचा, ग्रंथांचा, साधू संतांचा अपमान आहे असं रोहित पवारांनी भोंदू असा शब्द वापरत संग्राम बापू भंडारे यांच्यावर आक्रमक बाईट दिली. त्यानंतर अनेक जणांनी आपापल्या भूमिका स्पष्ट करायला सुरुवात केली. या संपूर्ण घडामोडींमध्ये संग्राम बापू भंडारे यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा यासाठी रोहित पवार अग्रेसिव्ह होताना आपल्याला दिसून आले. संग्राम बापू भंडारे यांनी केलेली ही क्रिया, विकास लवांडे यांच्या तोंडाला लावलेलं काळ, हे आपल्याला योग्य वाटतं? आपलं सहमत आहे की असहमत आहे? आपली कमेंट बॉक्समध्ये नक्की प्रतिक्रिया कळवा आणि या घटनेबद्दल कमेंट बॉक्समध्ये आपलं मनोगत व्यक्त करा. वारकरी संप्रदायावर सध्या होत असलेल्या चर्चा आणि वेगवेगळे होणाऱ्या घडामोडी हे जाणून बुजून षडयंत्र आहे की नक्कीच काही योगायोग आहे? आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. MMJ न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.